गाडी जर पुढे आली ना लगेच दगड टाकायला तुला मागून काय नाही, मी मार्केटला निघालो होतो, समोरून एक गाडी आली तर ड्रायव्हरला म्हणतो थोडी साईडला गेली तर नेमकी ती चेंबर तिथं खड्डा होता त्या चेंबरमध्ये गुंतली ती. कसं होतं समजा असं चेंबर वगैरे तर काही जर आज म्हणजे क्लिअर असतं तर गाडी बरोबर एक साईडला दुसरी गाडी बसली असती गाड्या गेल्या असत्या. आणि हा पण वाहतुकीचा रोड झालेला आहे ना, कारण का समजा जर बाजारपेठेत आता एवढी गर्दी असते त्यामुळे लोक मागून वापर करतात रोडचा. मला असं वाटतं की तो चेंबर जर व्यवस्थित असता तर गाडी गुंतली नसती. आता हे नाकन ट्रॅक्टर वगैरे बोलून गाडी ओढून घ्यावा लागेल, बाकी काही नाही. काय सांगाल याच्याबद्दल? म्हणजे आता काय नाही, फक्त हा रोड आता जशी आता गावातली सगळीकडे रोडची काम केली तसं हा रोड सगळा झाला, साईडचे पट्ट्या बिट्ट्या भरून चेंबरी व्यवस्थित असेल तर काही विषय नाही. गावच्याच विकासासाठी हा विषय, बाकी काही नाही. रोड आहे हा 2 नंबरचा रोड आहे. बाजारपेठला जर काही प्रॉब्लेम असेल तर ह्या रोडनी वाहतूक केली जाते. आणि आत्ता मध्ये पाईपलाईनचं काम झाल्यामुळं दोन्ही साईडला चर पडलेले आहेत आणि त्या चरामुळं एकदम दुरावस्था झाली रोडची. पावसाळ्यात तर चिखल होतो या रोडला, लहान मुलं पायरीने येतात. इथे चेंबर ते शेजारी मोठा खड्डा पडला आहे. आम्ही त्याच्यात लहान मुलांना हे पडावं नाही म्हणून त्याच्यावर आम्ही पोतं टाकून साईडने दगडी लावल्या होत्या. पण आता हे गाडी माग आल्यामुळं ती गाडी घसलेली. जर तो चेंबरच्या शेजारी खड्डा नसता तर ही गाडी निघून गेली असती. मग तुम्ही आपल्या घोडेगावच्या ज्या ग्रामपंचायत आहे त्याच्या काय मागणी कराल? हो, ग्रामपंचायत एवढीच मागणी करणार आहे आम्ही की हा रोड दुरुस्त व्हावा. एवढी दुरावस्था आहे की आज ही गाडी विकल्यामुळे ट्रॅक्टर आणावं लागला आणि ट्रॅक्टरनी ही गाडी ओढून न्यावं लागलेली. म्हणजे हा जर रोड चांगला असता तर गाडी मालकाला एवढा खर्च झाला नसता. तो त्याच्या कामाला निघून गेला. तेव्हा हा चेंबर बघा, थांबा हे काढू. काय अवस्था आहे तुम्ही पहा तुमच्या डोळ्यांनी. आणि प्रशासनाला जरा जाग येऊ द्या, तिकडला रोड जरा करण्याची गरज आहे.